सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। बेंगळुरूमधल्या एका फ्लॅटमध्ये महाराष्ट्रातल्या एका तरुणीचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळल्यामुळे खळबळ माजली। आपल्या पत्नीची हत्या करत पतीने मृतदेह चक्क एका सुटकेसमध्ये ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आरोपी पती राजेंद्र खेडकरला बेंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे। गौरी खेडकर असं मृत महिलेचं नाव आहे। राजेश आणि गौरी हे दोघे मूळचे महाराष्ट्रातले। काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य बेंगळुरूमध्ये वास्तव्यास गेलेलं होतं। दरम्यान नराधम पतीनं पत्नीच्या शरीराचे तुकडे करत सुटकेसमध्ये भरून ठेवले। या हत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। मात्र या धक्कादायक प्रकारासंदर्भात घर मालकानं पोलीस कंट्रोल रूमला फोनवरून माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या सोबत आहेत। अभिजित, हे दाम्पत्य महाराष्ट्रामध्ये कुठला रहिवासी होते आणि काय हा सगळा प्रकार घडला? कधीचा प्रकार, काय माहिती सविस्तर? आपण बघतोय की जो प्रकार बेंगलोरमध्ये घडलाय ते दोघेही दाम्पत्य महाराष्ट्रातले होते। 32 वर्षाची ती तरुणी आहे आणि तिच्या नवऱ्याकडून तिची हत्या जी आहे ती काही दिवसापूर्वी करण्यात आली होती। नेमकं या हत्येमागचं कारण काय आहे हे मात्र अजूनही समोर येऊ शकलं नाहीये। पण जो आरोपी आहे तो आरोपी पती आहे आणि आपल्याच पत्नीची निर्गुण हत्या करत जी आहे त्याने तिचा मृतदेह तुकडे करत एका सुटकेसमध्ये ठेवला होता। आणि 5:30 वाजता खरं तर घरमालकाने ज्यावेळेस कंट्रोल रूमला कॉल केला बेंगलोर मधल्या घरमालकांनी, त्यावेळेस हा सगळा प्रकार उघडकीस झाला होता। जो आरोपी आहे त्या आरोपी पती हा मूळचा मुंबईतला राहणार आहे। तो बेंगलोरवरून मुंबईला काल निघाला होता। त्यावेळेस शिरोळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत खरं तर त्यांना विष प्राशन करण्याचा प्रयत्न देखील केला होता, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, अशी देखील एक प्राथमिक माहिती आता सातारा पोलिसांकडून खरं तर समोर येत आहे। काल रात्री सातारा पोलिसांचं जे शिरोळ पोलीस स्टेशन हद्द आहे त्या हद्दीत त्या आरोपीला खरं तर ताब्यात घेण्यात आलेला आहे। आणि आता तो आरोपी पुण्यातलं जे ससून रुग्णालय आहे, शासकीय रुग्णालय, तिथं त्याच्यावरती उपचार सुरू आहेत। पण नेमकं हा सगळ्या दोघांमधला वाद काय होता, का खरं तर त्यानं निर्गुण हत्या केली पत्नीची, अजूनही काही समजू शकलेलं नाहीये। पण हे दोघंही 2 महिन्यापूर्वी मूळचे महाराष्ट्रातले रहिवासी आहेत। काही दिवसांपूर्वी यांचं लग्न झालं होतं। 2 महिन्यापूर्वी बेंगलोरला हे शिफ्ट झाले होते। आणि जो आरोपी आहे ज्यांनी आपल्या पत्नीची हत्या केली आहे तो खरं तर एका मोठ्या खाजगी कंपनीत बेंगलोरच्या कामाला होता आणि पत्नी मात्र जी आहे ती हाऊसवाईफ होती। ती देखील आता बेंगलोरमध्ये जॉबच्या शोधात होती। आणि अशाच वेळी या 2 महिन्यात नेमका या दोघांमध्ये वाद काय झाला बेंगलोरला शिफ्ट झाल्यानंतर ते अजूनही समोर आलेलं नाहीये। जो आरोपी आहे राजेंद्र खेडकर त्याला आता खरं तर शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। पुढची प्रक्रिया खरं तर सुरू आहे। त्यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता अशी देखील एक प्राथमिक माहिती सातारा पोलिसांच्या सूत्राकडून मिळाली आहे। आणि राजेंद्र खेडकरवर आता ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आणि दुसरं जे अपडेट आहे जे बेंगलोर पोलिसांनी दिलेलं आहे, खरं तर घरमालकांनी फोन केल्यानंतर स्थानिक पोलीस तिथे पोहोचले होते आणि त्या पत्नीचा खरं तर पतीकडून खून करण्यात आलेला आहे, त्या पत्नीचा बॉडी ही सुटकेसमध्ये खरं तर मृत अवस्थेत सापडली होती। का नेमकं मारण्यात आले, याच्या मागची कारणं काय आहेत, हत्या नेमकी कधी करण्यात आली आहे, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। आता पोलीस आणखी या संदर्भात तपास करतील।